लग्न झालं झालं आपल्याला माहिती असेल की फर्टिलिटी कशी आहे आपली आणि आपल्याला आयव्हीएफ किंवा फर्टिलिटी ट्रीटमेंट लागण्याची जास्त गरज आहे, त्या लोकांनी सुरुवातीपासूनच जर मनी स्पेंडिंग किंवा व्हॉट एव्हर सेव्हिंग इम्प्रूव्ह केले टुवर्ड्स दिस अलोकेशन, टुवर्ड्स दिस पर्टिक्युलर ट्रीटमेंट इश्यू, मग त्यांचा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो. तुम्ही 23-24 वर्षाचे आहात, तुम्हाला माहिती आहे की तुमचं एग्रीजो कमी आहे किंवा तुमची स्पर्म क्वालिटी खराब आहे, तुम्हाला 1-2 वर्षाने बाळ हवं आहे, आयव्हीएफच लागण्याची शक्यता जास्त आहे, तर तुम्ही सुरुवातीपासूनच सेव्हिंग करून ते पैसे त्याप्रमाणे अलोकेट करून ठेवू शकता, जेणेकरून नंतर बर्डन येणार नाही. आणि खूप एक्स्ट्रीमली बऱ्याच वेळा असं होतं ना की द लोअर क्लास पॉप्युलेशन दे आर ट्राइंग टू सेल देअर ऑर्नामेंट्स, सेल देअर लँड, सेल देअर बिलवेड पोझिशन्स टू ट्राय अँड फंड दिस ट्रीटमेंट. तसं करता येऊ शकतं का? येऊ शकतं. बऱ्याच वेळा हा महत्वाचा मुद्दा खूप सोशली स्टिग्मॅटिक असतो आणि म्हणून सगळ्यांना ते बाळ हवं असतं. तर माझी सगळ्यांना एक कळकळीची विनंती अशी आहे की सोनं गहाण ठेवून किंवा महागड्या रेटवर लोन घेऊन किंवा जागा विकून ही ट्रीटमेंट करू नये. ट्रीटमेंट करताना आपल्याला एव्हरेज 40-45% सक्सेस मिळणार आहे आणि आपण आपले होप्स असतात 200%. खूप तफावत आहे.